पनवेल महानगरपालिका क्षेत्रात वाढत्या पाणीटंचाईमुळे बांधकाम क्षेत्रावर मोठं संकट ओढावलं आहे. जलजोडण्या बंद करण्याच्या शक्यतेमुळे व्यावसायिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. शहरात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत असून कामोठे, खारघर आणि तळोजा परिसरात नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावं लागत आहे. दररोज सुमारे 268 दशलक्ष लिटर पाण्याची गरज असताना जवळपास 30 दशलक्ष लिटर तुटवडा भासत आहे. सध्या 17 बांधकाम प्रकल्पांना जलजोडण्या देण्यात आल्या असून त्यामधून दररोज पाण्याचा वापर होत आहे. मात्र पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भरून काढण्यासाठी या जलजोडण्या तात्पुरत्या बंद करण्याचा विचार सुरू आहे. पनवेलमध्ये सुमारे 40,000 मजूर बांधकाम क्षेत्रात कार्यरत असून जलजोडण्या बंद झाल्यास त्यांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. टँकरद्वारे पाणीपुरवठा केल्यास खर्चही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर महापौर नितीन पाटील यांनी पाणी परिषद घेण्याची घोषणा केली असून पुढील काही महिन्यांसाठी नियोजनावर भर दिला जात आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आत्ता सध्या पाणी प्रश्न हा गंभीर होत चाललेला आहे. कारण एप्रिल आणि मे हे 2 महिने पाण्याचा वापर हा जास्त होत असल्यामुळे पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होत जाते. आणि अशा वेळी सर्व सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेता मी जे पाणी बिल्डरांना आपण पिण्याचं पाणी पुरवतो, खरं तर लेबरांच्या नावाखाली तेच पाणी बांधकामासाठी वापरलं जातं असं बऱ्याच सदस्यांच्या तक्रारी होत्या. म्हणून सध्या मी 15 जून पर्यंत बिल्डरांना ते पाणी देऊ नये अशा सूचना महासभेमध्ये केलेल्या आहेत. काही बिल्डरांचं असंही म्हणणं आहे की जे पाणी कनेक्शन घेतो ते फक्त कामगारांसाठी घेतले जाते. आहे असे अगदी मी म्हणतो त्याप्रमाणे काही बिल्डर प्रामाणिकपणे सुद्धा ते त्याचा वापर करतात. परंतु ज्या सदस्यांच्या तक्रारी आहेत त्यामुळे हे आता पाहण्याची वेळ नाही. त्यामुळे 15 जून पर्यंत जर सरसकटच पाणी बंद केलं तर पिण्याच्या पाण्याचे टँकर हे बिल्डर मागवू शकतात, पण हाऊसिंग सोसायट्यांना तो भुर्दंड का, असा अनेक लोकप्रतिनिधींच्या मनामध्ये प्रश्न होता. तर 15 जून पर्यंतच आपण ते बंद केले.